हॅलो फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आता आम्ही चाललो आहे, आमची तिकडं जमीन आहे, तिकडं चाललो आहे. तिकडं बघूया काय आहे का, कारण काकड्यांचे वगैरे वेल लावले होते ते बघूया. आणि आपण जूनमध्ये जे काजू लावलेत आणि आंब्याची कलमं लावलेत ते बघूया आता कशी काय आहेत ती. चला तर मग जाऊया थेट तिकडंच पहिलीकडं. तिकडं आपले काजू आहेत. त्याचा व्हिडिओ आपण एप्रिल मे मध्ये खूप साऱ्या व्हिडिओ बघितल्या होत्या तिकडच्या, आणि तिकडंच चाललो आहे आता आपण. ती कलमं आणली होती आंब्याची, ती कशी झालीत बघूया. गवत किती आहे पहिला बघायला लागेल, कारण गवत भरपूर असेल तर आपल्याला तिथपर्यंत जाता येणार नाही. तरी पण आपण ट्राय करूया. आणि किती म्हणजे कसे झालेत, आता आणले तेव्हा कसे होते आणि आता कसे झालेत कलमाची रोपं ती बघूया. चला तर मग जाऊया थेट पहिलीकडं. बघा आता आपण चाललो आहे पहिलीकडं, आणि आज आपण दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे, कारण नदीला पाणी आहे त्याच्यामुळे दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे. कारण जिथून आपण उन्हाळ्यामध्ये जातो तिथे खूप पाणी आहे, कारण वरती बांधण धरल्यामुळे पाणी खूप आहे, त्याच्यामुळे तिथून जाता येत नाही. तर आपण हा नवीन रूट आहे आपला, जो पुलाकडून येतो, तिकडून आलो आहे. हे बघा ती नदी जिकडून आपण येतो, ते वरतून कंटिन्यू आपल्याला खाली भेटते पुलावर. तिकडे बांधण असल्यामुळे खूप पाणी आहे. चला आता जाऊया आपण थेट. रस्ता कोणता चालू असेल, इकडून एक आणि इकडून एक, दोन दोन वाट आहेत. वरच्या वाट्याने जातो आपण, कारण वरच्या वाटेला गवत नसतो, कारण वरच्या वाटेला गवत नसतो झाडं असल्यामुळं. तर वरच्या वाट्याने आलोय आपण. मम्मी आणि काका गेले खेळा, आणि काढली असतील पण, कारण खूप टाईम झाला, मी लेट चालू आहे. काढल्या असले तरी दाखवतो किती भेटतात ते. काकडंच लावल्यात तिकडं, कारण लांब बसल्यामुळे चिबूड वगैरे असं काय लावत नाही. पण चला, इकडं गुरं येतात त्याच्यामुळं हा गवत छोटा छोटा आहे, कारण गुरं इकडं चरायला येतात रोज. अगं आपला अत्तर पुढं चाललाय, पण मागून चालतोय. सगळीकडे जायला आमच्याकडे दोन दोन वाट आहेत. हे बघा, इकडे एक वाट, इकडे एक वाट. तर आपल्याला इकडच्या वाट्याने जायचं आहे, आणि तिकडच्या वाट्याला तिकडे गुरं जातात चरायला वरती डोंगरावर. आणि हे बघा, ही भारग्याच्या भाजीची फुलं आहेत. आता पण नेत नाही, मम्मी नेल पाहिजे. तर खायला मस्त लागते, तुम्ही पण ट्राय करा. कारण कोकणात ही भाजी पावसाळ्यामध्ये भेटतेच. बघा, इकडं आपला रस्ता उन्हाळा असू दे किंवा पावसाळा असू दे, हा रस्ता असंच. फक्त उन्हाळ्यामध्ये पातेला असतो, आणि आता पाऊस पडतो त्याच्यामुळे पातेला सगळा वाहून गेलाय खाली. पूर्ण दगडाचा भाग आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. आलोय आपण इकडं, आणि मम्मी आणि काका ते निघालेत पण यायला, बघू शकता. तरी बघूया आपण त्याला किती भेटल्यात. हे निघालेत. किती भेटल्या? किती भेटल्या? भेटले 2-3 ठेवलेत मी काजूवर, सरळ आहेत त्या. 2-3 ठेवले. बघा, 2-3 काकड्या भेटल्यात. वाकड्या आहेत.
हे बघा आमच्या इथं पण एक मोठी झाली होती. हे बघा काजूवर एकदम सरळ असली ओरिजिनल काकडी. बघा केवढा आहे, असली माल आहे कोकणचा. कोकणचा असली माल आहे भाई. थांब मी आलो. काकड्या काढून झाल्यात आमच्या. मस्त भेटले मोठीच्या मोठी काकडी. कुठं हॅलो, तू कुठनं गेलीस? हे बघा उन्हाळ्यात आपला एकदम साफसफाई असते आणि आत्ता बघा कशा आहेत. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला खोटं वाटत असेल काकड्या तुम्ही कुठून पण आणल्या असतील तर हे बघा हे काजूच्या झाडावर कशा काकड्या लटकल्यात. हे बघा ही एक आहे, ही तिकडे दुसरी आहे. हे बघा कोकणात भाई जाग कुठं पण आपण काय पण करतो. हे काजू बघू शकता कसे झालेत आता पावसाळ्यामध्ये. काजूंवर काकड्यांचे वेल सोडलेत सगळीकडे. हे बघा हिच्यावर पण. आणि ही छोटी काकडी, हे बघा छोटी असताना ही अशी असते काकडी, छोटीशी आहे. आता होईल आठवड्याभरात मोठी. मोठ्या लगेच होतात त्या, एकदा झाल्या की त्यानंतर मोठ्या फटाफट होतात, टाईम नाही लागत. पण आपण जाऊया. हे थांब इथं तू. बघा आता आपण आलोय आणि काय लावलंय मम्मी, हे खताचे झाडं झालंय आणि का हे बघा हे इथं या गवतामध्ये हे रताळ्याचे रोपं लावलेत, म्हणजे वेल लावलेले रताळ्याचे. तर रताळी येतात खाली बुंदामध्ये. म्हणजे हा सुरणाचा कांदा आहे. आणि हे कलमाचे आंबे जे बोलत होतो लावलेले तर मस्त झालेत. हे बघा इथं पण काकडीचं वेल आहे. आणि हे बघा बारीक बारीक काकड्या इथं पण झाल्यात. हे बघा ही एक आहे, इथं वरती एक आहे पाण्याच्या आड. आता होतील थोड्या दिवसांनी आपण मोठ्या पर्यंत बघूया आपण. तुम्ही जाऊया. गवत बघा किती आहे. आणि ही साईडनी कापलंय चार, पण इकडची अजून बाकी आहे. हो तुला नवीन आंब्याचा कलम कुठे लावलाय तो आपण शोधतोय म्हणजे आता या गवत असल्यामुळे शोधायला लागतोय. कारण जागा मला माहिती आहे एक्झॅक्ट कुठे लावलाय, पण तिथं जायपर्यंत खूप गवत आहे. गवतात साप वगैरे असण्याची भीती असते, त्याच्यामुळे थोडं जपून जायला लागतं. आलो आता आपण इकडे. बघा आंब्याचा रोप आपला इथं आहे. आंब्याचा रोप कमी आणि सगळं गवतच दिसतोय. पहिला गवत बाजूला करतो आणि दाखवतो तुम्हाला. बघा इथं एक आंब्याचा रोप आहे. दुसरा शोधूया आपण. काय दो कुठं लावलाय आपण, होत नाही यार, जागा नाही. बघा भेटला. हे बघा इथं आहे. गवत बघा किती आहे तुझ्या बाजूला. कारण आपण आलो, एक भेटला नाही अजून. आपण मुंबईला असतो त्याच्यामुळे यायला भेटत नाही. हे बघा चांगला झाला आता. गवत कापला की होईल व्यवस्थित, ते कापूया. हा एक आहे, ठीक आहे. एक आहे तो बघूया आपण. आतमध्ये कुठे आहे, आतमध्ये पण आहेत छोटे छोटे. आणि हे बघा काजू
हा बघा आतमधला एक, आणि हा काजूचे रोप आहे इथं. हे बघा कसं मस्त झालंय. गावठी काजूचे रोप लावलेत आपण. बघा इथे एक आंब्याचा रोप लावलाय. आजूबाजूला ही काजूची अशी बरीचशी रोपं लावलेत. आणि ही फुलं रानभेंडीची फुलं आहेत. ही पावसाळ्यामध्ये खूप येतात, खास करून गणपतीसाठी. हा बघा जो मी मगासपासून शोधतोय तो भेटला एक. तो यावर्षी लावलेला कलम आहे, तोच शोधत होतो मी. हा बघा जी एक फांदी गवतामुळे खराब झाली, तर हा उभा आहे व्यवस्थित. झाड तोडतो. बघा बघू शकता गवतामुळे फांदी खराब झाली आणि ही खताची रोपं आलेत वरती त्याच्या. हे बघा आता मस्त मोकळा झालाय. मी बाजूच्या फांद्या तोडल्यात. आता होईल व्यवस्थित. थोड्या दिवसाने काकीला सांगतो इथली चार का तुमच्या आंब्याची रोप आहे तिथली, म्हणजे कसे ते व्यवस्थित मोकळे झाले की व्यवस्थित होऊन जातील. हे बघा आपले 10-12 कलमाची रोपं लावलेत मी. हा एक आहे इथे, इकडे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक आहे, त्यानंतर अजून पुढं आहे. आणि इथं मधी हळद लावली आहे, ती पण सगळे गवतात गेले. आता चला तर जाऊया आता आपण थेट घराकडे. जाता जाता परत एकदा काकड्या बघूया. हे बघा ही अजून एक काकडी, ही नवीन वेल आहे. तर बोलाल तुम्ही मगाचीच आहे, ही दुसरीकडची आहे. काजूंवर टाकल्यात आपल्या काकड्यांच्या वेली. हे बघा आता ही अजून एक दुसरी आहे. काजूंच्या झाडांवर मस्त काकड्या होतात. इकडे पण नवीन नवीन काजू लावलेत. हे बघा सगळे. आता पावसाळा गेल्याच्या नंतर पण दिवाळीमध्ये येऊ तेव्हा सगळी गवत बिवत काढू सुकल्याच्या नंतर. कारण आता काढून तर गवताचा काय यूज नाही होणार, त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यातच काढतो गवत, जेणेकरून तो शेतीसाठी वापरला जातो. फायनली आता आपल्या जमिनीतला फेरफटका मारून झालेला आहे. आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे ती तुम्ही बघितली असेलच व्हिडिओमध्ये. तर आपण लवकरच येऊया दिवाळीनंतर आणि सगळी साफसफाई करायला. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.